आज आपण आंदोलन करतोय, ज्या मागणीसाठी आंदोलन करतोय, ती जर मागणी सरकारने मान्य नाही केली तर या पुढच्या काळात आपली काय भूमिका? नाही, सरकारने ही मागणी मान्य करावी म्हणूनच खऱ्या अर्थानं चांदवड तालुक्यातले सर्व शेतकरी आणि प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेतेगण या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहे. गेली वर्षभरापासून जर आपण बघितलं, कांदा असेल, मका असेल, जी प्रमुख पिकं आहेत चांदवड तालुक्यातली, या कुठल्याही पिकाला या ठिकाणी योग्य असा बाजारभाव नाही. कालचंच परवाचं जर उदाहरण घेतलं तर काल परवा कांदे 1100-1200 विकत होते आणि आज 950च्या पुढे कांदे नाहीये. मका आपण जर बघितलं मागच्या आठवड्यापर्यंत 2100-2200 जानेवारीमध्ये 2100-2200 पर्यंत विकत होती. ती आज 1600 आणि 1400-1500 पर्यंत मका विकते आहे. पर्यायानं शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होतं आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी अतिशय त्रागा झालेला आहे. एक कांद्याचं एकरी पीक घ्यायला गेलं तर 80-90 लाख रुपये खर्च येतो आणि आज तेवढं उत्पन्न सुद्धा नाही आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की कांद्याला हमीभाव 3000 रुपये तरी मिळाला पाहिजे आणि जे कांदे विक्री केलेले आहे त्याला ॲटलिस्ट 1500 रुपये तरी अनुदान मिळालं पाहिजे. आणि जे मकाचे रेट घसरलेले आहे, सरकारने जरी त्या ठिकाणी शासकीय खरेदी 2400 रुपयांनी सुरू केलेली आहे, पण ती अवघ्या आत्तापर्यंत 1550 ते 2000 लोकांची नोंदणी झालेली आहे आणि फक्त 250 ते 400 लोकांचीच त्या ठिकाणी खरेदी झाली आहे. अतिशय संत गतीने ही खरेदी चालू आहे. शेतकऱ्यांना भीती आहे की खरेदी होते की नाही होते, म्हणून शेल्टर्स वाढवले गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी मका मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि सरकारने प्रतिसाद दिला नाही तर आमरण उपोषण, रस्ता रोको या ठिकाणी मोठं आंदोलन, जन आंदोलन छेडल्या जाईल, असा या संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही इशारा देतो.